ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारत अफरातफर करणाऱ्या नगर अर्बन बँकेच्या विरोधात ठेवीदारांनी आसूड मोर्चा काढत माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरासमोर जोरदार निदर्शनं केली आहेत। नगर अर्बन बँकेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारत अफरातफर केली। त्यांच्या या गैरकारभारामुळे नगर अर्बन बँक बंद पडली, खोटी वसुली दाखवली गेली, त्यामुळे एनपीए वाढला। ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने पैसे ठेवले होते, मात्र चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप अशा घोटाळ्यांमुळे बँक अडचणीत आली। ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळेनात, त्यामुळे या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत ठेवीदारांनी माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शनं केली। यावेळी आसूड उगारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नगर अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरावर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला। गांधी यांच्या घरासमोर मोर्चा आल्यानंतर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी या मोर्चाला सामोरे गेले। ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात आणि बँक पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला, त्यामुळे अडचण आली आहे अशी भूमिका त्यांनी मांडली। ठेवीदारांनी मात्र त्यांना कठोर शब्दात सुनावलं, आम्हाला आमच्या ठेवी आणि खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत। बँक सुरू होणार की नाही हे सांगू नका। आम्ही 2 वर्ष तुमचं ऐकलं, आता आम्ही किती दिवस थांबायचं असा सवाल करत ठेवीदारांनी आक्रमक भूमिका यावेळी घेतली। घोषणाबाजी झाल्यानंतर मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाला। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं करून घोषणाबाजी करण्यात आली। ठेवीदारांनी स्वतःवर आसूड ओढत आंदोलन केलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप अधीक्षक अनिल कातकडे, कमलाकर जाधव यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली। तर बँक लुटारूंवर अद्यापही कारवाई न केल्यानं पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे, त्याचा अहवाल अद्यापही मिळाला नाहीये। पोलिसांनी तात्काळ दोषी संचालक, त्यांचे साथीदार आणि कर्जदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ठेवीदार गोरगरीब आहे, त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांना औषधोपचार तसेच मुलामुलींची लग्न यासाठी पैसे मिळेनात अशा व्यथा यावेळी मांडण्यात आल्या। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला, तर उद्या हे ऑडिट रिपोर्ट दिला जाईल असं त्यांनी सांगितलं। दोषी संचालकांवर एमपीआयडी म्हणजेच ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। रिझर्व्ह बँकेने निर्बंध का घातले, परवाना का रद्द झाला हे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आलेलं आहे। संचालकांनीच कर्जाच्या रकमा घेतल्या, त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून ते पैसे भरत नाही अशी भूमिका माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मांडली। ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत माहिती घेऊन 2 दिवसात कार्यवाही केली जाईल असं आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक खैरे यांनी दिलं। मात्र प्रत्येक ठेवीदाराची स्वतंत्र फिर्याद घेऊन स्वतंत्र गुन्हा दाखल करणं शक्य नाहीये। एकदा एमपीआयडी लागला की सर्वच ठेवीदारांना न्याय मिळेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, परवाना रद्द करण्याचे निर्देश याची तपासणी करा आणि ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा अशा सूचना देखील प्रशांत खैरे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला दिल्या। मल्टी स्टेट शेड्यूल बँकेमध्ये ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला आहे व त्या आर्थिक घोटाळ्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेतलेला आहे, तक्रारी केलेल्या आहेत, हायकोर्टापर्यंत गेलेलो आहे आणि माननीय नामदार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। खऱ्या अर्थाने जे गोरगरीब मध्यमवर्गीय आणि ज्या लोकांनी आपल्या चरितार्थासाठी ठेवी ठेवलेल्या आहे, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे अडकलेले आहेत, हे पूर्वीचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी मिळून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं, गैर आणि बेकायदेशीर कर्ज वाटप केल्यामुळे बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे बँकेची परिस्थिती वाईट झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचं लायसन्स रद्द केलेले। बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ जे आश्वासनं देत आहेत की आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही आता देऊ, ठेवीदारांना देऊ, आमचं लायसन्स रिझर्व्ह बँकेने न ऐकता, आमचं म्हणणं न ऐकता रद्द केलं, हे चुकीचं आहे। रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी बँकेला नोटिसा पाठवलेल्या होत्या आणि त्या नोटिसामध्ये कल्पना दिलेली होती की आपण याची वसुली तात्काळ करा, कशी करणार, ॲक्शन प्लॅन आम्हाला द्या। बँकेकडून ते दिलं गेलं नाही। कदाचित बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याचं समजलेलं नाही
कशा पद्धतीने ह्या ॲक्शन प्लॅन द्यायला पाहिजे, वसुली कशी केली पाहिजे, प्रॉपर्ट्या सीज केल्या पाहिजेत आणि ज्या मॉर्गेज दिलेल्या प्रॉपर्ट्याची व्हॅल्युएशन अत्यंत कमी अशा व्हॅल्युएशनच्या प्रॉपर्ट्या यांनी घेतलेल्या आहेत आणि बेसुमार कर्ज वाटप केलेलं आहे. हे करण्यामागं एकच हेतू होता की त्या व्यक्तीकडून, त्या कर्जदाराकडून पैसे खायचे. आता पैसे खातात कसे, जगामध्ये कशा पद्धतीने करप्शन होतं आपल्याला सगळ्याला समजतं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये कालही आम्ही भेटलो, यापूर्वी मोर्चा काढून भेटलो आणि आजही आमचं एवढंच म्हणणं आहे, जे गुन्हेगार आहेत फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आल्यावर माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे, फॉरेन्सिक ऑडिटचे खैरे साहेब यांनी सांगितलेलं आहे, कमलाकर जाधव साहेबांनी सांगितले, आमची मागणी एक तात्काळ कारवाई करा, MPAD ॲक्ट लावा आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांच्याकडं फंड्स असे वेगवेगळ्या मार्गाने गेलेले आहेत त्या सगळ्यांना उचला, चौकशी कठोर करा, ताबडतोब खुलासे होतील आणि ठेवीदारांचे पैसे मिळतील, खातेदारांचे पैसे मिळतील. एक तर 113 वर्षाची बँक, तिचं लायसन्स रद्द झालेले आहे, ही अत्यंत दुःखद घटना आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला ती दुःखद घटना आहे. त्यामुळे याबाबत कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे. आम्ही सर्व ठिकाणी त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. मी तर आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लिहिलेलं आहे की आपली मान आहे, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा, याचं लेखी पत्र व्यवहार सैनी केलेला आहे. मग तुमच्या राज्यात तुमच्याच पक्षाच्या लोकांनी या पद्धतीने भ्रष्टाचार करून ही बँक संपवलेली आहे, मग कधी कारवाई करणार? तर बोगस नुसत्या घोषणा करताय. धन्यवाद. महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य बँक होती, 113 वर्षापूर्वी स्थापन झाली वैभवशाली बँक. त्या बँकेत काही संचालक, काही कर्जदार व वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून बँकेची लुटमार केली. म्हणून आज बँकेच्या ठेवीदारांना ठेवी मिळत नाहीत. 6/12/2021 पासून ठेवीदारांना ठेवी मिळणं बंद झालं आहे. त्यानिमित्ताने आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला लेखी अर्ज दिले, संचालकांना विनंती केली, बँकेसमोर उपोषणं केले. मागं 18/10/2023ला एक मोर्चा काढला होता पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी. तेव्हाच पोलीस प्रशासनाने आम्हाला आव्हान दिलं होतं की सर्व घोटाळ्याचं आम्ही फॉरेन्सिक ऑडिट केलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट येतो, 10 ते 12 दिवसात आम्ही कारवाई करून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देऊ. परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून ते काही आम्हाला त्यातलं पॉझिटिव्ह सकारात्मक मिळालं नाही. त्यामुळं आज आम्ही पुन्हा बँकेपासून मोर्चा काढला आणि याच्यामध्ये ठेवीदारांनी स्वतःला आत्मक्लेश करून आसूड मारून घेतल्या स्वतःला अक्षरशः बँकेसमोर केलं. त्यानंतर ज्यांच्या काळामध्ये बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ते बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी व आता त्यांच्या सूचना तिथं व्हाईस चेअरमन आहेत, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही तीच मागणी केली की आमच्या ठेवीदारांचे पैसे तुम्ही परत द्या. आज ठेवीदारांचा उदरनिर्वाह बंद झाला 2 वर्षापासून. कोणाचे मुलींचे लग्न थांबलेत, कोणाचा औषधोपचार थांबला आहे. याच्यामध्ये ठेवीदारांना आता आत्महत्या करण्याशिवाय कुठलीही पर्याय राहिलेला नाही. नाहीतर ठेवीदार हातात कायदा घेतील, यापैकी दोन्ही काहीतरी होईल. त्यामुळं तुम्ही आता लवकरच कारवाई करावी. त्याप्रमाणे आता ॲडिशनल SP साहेब जे प्रशांतजी खैरे आहेत त्यांनी आश्वासन दिलं. त्यांनी आमच्यासमोर त्या फॉरेन्सिक ऑडिटरला फोन लावला, स्पीकर फोनवरती आम्हाला ऐकवलं की तो फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कोणी काय केलं, बँकेमध्ये घोटाळे केले त्याचं सगळं स्पष्टीकरण करून, प्रिसाईज करून तो रिपोर्ट उद्या ते त्याप्रमाणे पुढील कारवाई करतील. त्याचसोबत आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा म्हणून एक ठेवीदारांच्या संरक्षणासाठी खूप छान कायदा आहे. सगळ्या संस्थांसाठी मी सांगतो की तुम्हाला तुमची जी ठेव ठेवली आहे ती ठराविक मुदतीत परत द्यायचं वचन त्या बँकेने तुम्हाला किंवा त्या संस्थेने दिलेलं असतं. ते जर तुम्हाला ठराविक मुदत तुमची ठेव परत मिळाली नाही तर मी पोलिसांकडे अर्ज करून महाराष्ट्र ठेवीदार आहेत त्यांची लिस्ट घेऊ, जेवढे संचालक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची यादी घेऊ आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करून ठेवीदाराला लवकरात लवकर पैसा कसा मिळेल याची आम्ही निश्चित काळजी घेऊ. अनेक ठेवीदारांनी त्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. मी प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो, एक बाईंनी सांगितलं की मला कॅन्सर झाला आहे, माझे पती वारलेत, माझी लहान मुलगी आहे आणि माझे जे काही 35 लाख रुपये होते मी अर्बन बँकेत ठेवले होते, त्यात जे व्याज यायचं त्यात माझ्या मुलीचा खर्च आणि माझा कॅन्सरच्या उपचाराचा खर्च होत होता, ते आज बंद पडले. म्हणजे ह्या धनदांडगे लोकांनी पैसे लुटलेत आणि आज गोरगरीब लोकांना स्वतःचे पैसे स्वतःचे उपचार करून घेतात नाही. दुर्दैवी परिस्थिती आम्ही सर्व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे व 2 दिवसाचा अवधी मागितला आहे आमच्याकडनं.
2 दिवसामध्ये ते कारवाई करतो असे म्हटलेले आहे. त्या 2 दिवस आम्ही वाट पाहू. त्या 2 दिवसानंतर आम्ही 5-6 जण जे प्रमुख आहोत बँक बचाव समिती आणि ठेवीदारांचे, त्यांच्या वतीने त्याला परत भेटू आणि काय पुढे घटना घडल्या त्याप्रमाणे करू. बँकेमध्ये एकूण ठेवीदार किती आहे, एकूण आता रक्कम किती आहे? आता सध्या जे 5 लाखाचे पुढचे ठेवीदार आहेत त्यांचे असे 2460 ठेवीदार आहेत आणि त्यांच्या 320 कोटी ते 350 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत. तसे या बँकेत 1250 कोटी होत्या, परंतु बँक बचाव समिती याचं जागरूक असल्यामुळं तब्बल 900 कोटी रुपये ठेवीदारांना आतापर्यंत परत मिळालेले आहेत आणि राहिलेले 320 कोटी जे आहेत ते सुद्धा ठेवीदारांना निश्चित परत मिळतील. कारण हे पैसे आहेत ना, हे कर्जदार आणि संचालक मंडळ चेअरमन यांनी वाटप करून घेतलेलं आपसामध्ये. MPID अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली किंवा फॉरेन्सिक ऑडिट अंतर्गत कारवाई झाली की ते पैसे सर्व पूर्ण उपलब्ध होऊन नुसते ठेवीदारांचेच पैसे नाही तर बँकेकडे 200 ते 300 कोटी रुपये सरप्लस राहतील, एवढा मला आत्मविश्वास आणि माझा अभ्यास आहे आणि बँक त्या एवढ्या भांडवलावर परत सुद्धा चालू होऊ शकते. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.